गुलाबाचं फूल पाहिलं की मन आनंदी होतंच, पण आज आपण गुलाबाचं सौंदर्य थेट मोदकात उतरवणार आहोत. आज मी बनवणार आहे सुंदर रोज मोदक. दिसायला अगदी गुलाबासारखे आणि चवीला तितकेच अप्रतिम. चला सुरुवात करूया सारणापासून. एका पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे, ताजं किसलेलं किंवा खवलेलं खोबरं, आवडीनुसार रोज सिरप किंवा गुलकंद पण तुम्ही इथे ॲड करू शकता. सारण चांगलं परतून घेतल्यानंतर तुम्हाला हे थंड व्हायला ठेवायचं आहे. चला तर उकड काढून घेऊया. उकडसाठी मी इथं अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी रोज सिरप घेतलेला आहे. त्यात थोडंसं तूप आणि मीठ टाकलेलं आहे आणि उकळी आल्यावर मी इथे 1 वाटी पीठ टाकलेलं आहे. पीठ झाकून ठेवून 10 मिनिट चांगलं वाफवून घेतलं आहे. त्यानंतर 10 मिनिटानंतर तुम्हाला एका मोठ्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि चांगले 10 ते 15 मिनिट असं स्ट्रेच होईपर्यंत तुम्हाला हे मळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक छोटीशी पारी घेऊन तुम्हाला मोदकाला आकार द्यायचा आहे. तयार झालेल्या सारणाचे तुम्ही असे गोल लाडू पण बनवून ठेवू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट ह्यामध्ये सारण पण भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला कळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सारणाचा गोळा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे मोदकाचं नाक बंद करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही बनवू शकता असे सुंदर रोज मोदक. तर आपला हा पहिला मोदक तयार झालेला आहे. आता मी अजून एक मोदक बनवून दाखवते. त्यामध्ये पण सेमच प्रोसेस मी इथे केलेली आहे. एका पुरीला हळूहळू मी अशा पद्धतीने कळ्या पाडल्या आहेत आणि त्यानंतर मी सारण त्याच्यामध्ये भरून असं हलक्या हाताने बंद करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपले मोदक किती सुंदर दिसत आहेत. आता आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम आपल्याला हे साधारण 10 ते 12 मिनिटपर्यंत करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एका चाळणीत किंवा स्टीमरमध्ये तुम्ही ठेवू शकता. आवडत असेल तर तुम्ही केसर पण लावू शकता. 10 मिनिटानंतर सुंदर तयार झाले आपले रोज मोदक. तर तुम्हीही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.